Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. काही संशयास्पद गोष्टी घडतायत अशी आम्हाला माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एक अधिकारी आणि 2 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी दाखल झाले. चौकशीत काही आक्षेपार्ह निदर्शनास आलं नाही. त्यानंतर आमची टीम लगेच तिथून निघून गेली. असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी डिझाईन बॉक्स कंपनीच्या चौकशीबाबत दिलं आहे. काल संध्याकाळी प्रचाराची सांगता होत असताना दुसरीकडे अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेल्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. पुण्यामध्ये अजित पवार भाजपच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. प्रचारात अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या नेत्यांनी देखील अजित पवारांवर जहरी टीका केली. अजित पवारांना थेट सिंचन घोटाळ्याची देखील आठवण करून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी देखील अजित पवारांनी संयम राखला नाही अशी टिप्पणी केली होती. या सगळ्यामुळे पुण्यातील निवडणूक हाय व्होल्टेज झाली. डिझाईन बॉक्स ही कंपनी 2024 पासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय सल्लागार म्हणून काम पाहते. अजित पवारांच्या निवडणुकीची जबाबदारी देखील याच कंपनीकडे आहे. त्यामुळे प्रचार संपताच या कंपनीच्या पुणे कार्यालयात चौकशी झाल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर कंपनीने देखील पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यातील आमच्या कार्यालयाच्या संदर्भात सुरू असलेले तर्कवितर्क आणि सनसनाटी वृत्तांकन पूर्णतः चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. अधिकाऱ्यांची ही भेट नियमित तपासणी प्रक्रियेचा भाग होती. यावेळी संबंधित यंत्रणांना आमच्या टीमने संपूर्ण सहकार्य केलं. डिझाईन बॉक्स ही संस्था उच्चतम व्यावसायिक मानके आणि सर्व नियमांचे पालन करून कार्यरत आहे. आम्ही नेहमीच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिकतेच्या मूल्यांशी बांधील राहून काम करण्यास कटिबद्ध आहोत, असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय. अजित पवारने देखील पोस्ट करत डिझाईन बॉक्सच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचं म्हटलंय. आता ही चौकशी जरी रुटीन गोष्टीचा भाग असली तरी सुद्धा तिच्या टायमिंगवरनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत.